ते आघाडीवर असल्याचं दिसतंय। अंबरनाथमध्ये बालाजी किणीकर आघाडीवर आहेत। अंबरनाथमध्ये बालाजी किणीकर यांना मोठा विरोध झाला होता। उल्हासनगरमध्ये आपल्याला माहिती आहे मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात राडा झाला होता। ओमी कलानी यांनी पप्पू कलानी यांनी या ठिकाणी आपण बघतोय कुमार आयलानी यांच्या ऑफिसच्या बाहेर येऊन राडा केला होता, पैसे वाटपाचा आरोप केला होता आणि आता मात्र कुमार आयलानी इथं आघाडीवर पाहायला मिळत आहेत। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, धारावीमध्ये धारावी हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला होता आणि या धारावीमध्ये वर्षा गायकवाडांची बहीण ज्योती गायकवाड 1900 मतांनी आघाडीवर आहे। धारावीमध्ये तिहेरी लढत पाहायला मिळाली होती। शिवसेना शिंदे गटाकडून खंदारे म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्यांनी इथं आपण बघतोय पिछाडी त्यांना मिळालेली आहे। बसपाकडून मनोहर रायबागे देखील या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात होते आणि इथं आपण बघतोय की ज्योती गायकवाडांना 1900 मतांची इथं आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळतंय। ज्योती गायकवाड या माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या मुलगी आणि वर्षा गायकवाड यांच्या बहीण ज्योती गायकवाड या डॉक्टर आहेत आणि त्यांना आता 1900 मतांची इथं आघाडी मिळालेली आहे। वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई आघाडीवर असल्याचं दिसतंय। वरुण सरदेसाई यांना 662 मतांनी आघाडी मिळालेली आहे। जिशान सिद्दीकी यांचा हा मतदारसंघ वांद्रे पूर्व आणि तिथून आपण बघतोय आता वरुण सरदेसाई 662 मतांनी आघाडीवर असल्याचं दिसतंय। यावेळेसची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, वरुण सरदेसाई हे इथं आघाडीवर आहेत। वरुण सरदेसाई 662 मतांनी सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। वरुण सरदेसाई हा जिशान सिद्दीकी यांच्या मतदारसंघामधून निवडणुकीच्या रिंगणात होते। ठाकरे गटाकडून ते निवडणूक लढत होते आणि तिथं 662 मतांची आघाडी त्यांना मिळालेली आहे। वांद्रे पूर्व हा काँग्रेसचा मतदारसंघ ठाकरे गटानं जागा वाटपामध्ये मागून घेतला आणि वरुण सरदेसाई यांना 662 मतांची आघाडी मिळालेली आहे। त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिशान सिद्दीकी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत।